स्टार इंडिया वन मध्ये आपलं स्वागत आहे। पाहूया आजची प्रमुख माहिती। राशीनमध्ये ड्रेनेजचा भडका, घरात शिरलं सांडपाणी, नागरिक संतप्त, ग्रामपंचायतीला टाळे ठोकण्याचा इशारा। राशीनमध्ये ड्रेनेज व्यवस्थेचा बोजवारा उडाल्याने नागरिकांमध्ये संतापाची लाट निर्माण झाली आहे। लोकशाहीर अण्णाभाऊ साठे नगर परिसरात ड्रेनेज लाईन तुटलेल्या आणि चेंबर चोकअप झाल्याने सांडपाण्याचा निचरा होत नसल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे। पाणी सोडल्यानंतर सांडपाणी थेट घरात शिरत असल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत। काही घरांमध्ये स्वयंपाकाच्या चुलीपर्यंत सांडपाणी पोहोचत असल्याचा संतप्त आरोप करण्यात आला आहे। जुना कुंभारगाव रोड परिसरातही घाणीचे साम्राज्य आणि दुर्गंधी पसरल्याने नागरिक व व्यापारी त्रस्त आहेत। डासांचा प्रादुर्भाव वाढल्याने आरोग्याचा प्रश्नही गंभीर बनला आहे। पेव्हर ब्लॉकच्या कामाच्या गुणवत्तेवरही नागरिकांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले असून कामाची चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे। माजी ग्रामपंचायत सदस्य अशोक जंजिरे आणि स्थानिक नागरिकांनी समस्या तातडीने सोडवली नाही तर तीव्र आंदोलन करून ग्रामपंचायत कार्यालयाला टाळे ठोकण्याचा इशारा दिला आहे। प्रतिनिधी ऋषभ परदेशी, राशीन, अहिल्यानगर। बोला। ग्रामपंचायत मध्ये किती वेळा गेला म्हणतात पण कुणीही येत नाही। कसं खायचं काय करायचं? ब्लॉकचा उतार व्यवस्थित काढलेला नाही, ड्रेनेज लाईनची लाईन व्यवस्थित काढलेला नाही। वेळोवेळी तक्रार दिलेला आहे ग्रामपंचायतीमध्ये, पण प्रशासन काय दखल घेत नाही। तर कृपया प्रशासन दखल घेऊन अण्णाभाऊ साठे नगरमध्ये प्रश्न सोडावा। माजी मेंबर बोला। जे पहिले अंडरग्राउंड गटर आहे का ती चुकीची झालेली आहे, तर ती दुरुस्त करून डायरेक्ट दुसरी केली तर दुसरी करून द्या। लोकशाहीर अण्णाभाऊ साठे वसाहतीमध्ये नवीन गटार करणे काम गरजेचं आहे। जुनी झालेली गटार ही एकदम काम चुकीच्या पद्धतीने झालेले आहे आणि ह्या 8 दिवसात जर निर्णय नाही घेतला तर सर्व महिला सहित ग्रामपंचायतीला टाळ ठोकणार आहे। सर्व महिला बाहेरून कुलूप लावून द्यायची। मोर्चा नाही हा दाखव। हो थांबा, इथं बोला। इथं दुसऱ्या गल्लीत दिसतात का? ह्याच गल्लीत आणून सोडतात, सगळी घाल हितात का? काय करायचं? गाडी येत नाही, रोज कचऱ्याची गाडी यायला पाहिजे। रोज कचऱ्याची गाडी आली पाहिजे। नाहीतर एक जे मोकळी जनावर आहेत डुकरं वगैरे काय ते हटवण्याचे काम तातडीने करावं, त्यांच्यामुळे जास्त घाण होती। खेळतात असल्या घाणीत आजारी पडलं तर कोण काय भरपाई देणार नाही का? काय झालं बिलं तर असल्या घाणी अशी करून जाते। नाही नाही, त्या कपडे बसवायला काळा फसवा पण त्या दिवशी सदस्य येतात बघून जनावरांची ढुकून टाकू त्याला 100%। माजी मेंबरनी प्रतिक्रिया द्या आता। थोडंसं बोला। हा तू बोला आता थोडंसं, म्हणजे कसं। हा हा अमोल बोल, थोडं बोल। आमच्या YouTube चॅनलला नक्की सबस्क्राईब करा
पाहत रहा स्टार इंडिया. फेसबुक आणि इंस्टाग्राम स्टार इंडिया 1ला फॉलो करा. पाहिल्याबद्दल धन्यवाद.